मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राइब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। सविस्तर महत्त्वाची घडामोडी सादर। मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात गेले काही दिवस तसेच काही दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आलेल्या या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाणाऱ्या लोकांची यामुळे तारांबळ उडाली। शहराच्या काही भागांत रिमझिम पाऊस पडत असतानाच काही ठिकाणी मात्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। वाहतुकीवर परिणाम आणि येलो अलर्ट जारी असला तरी सकाळपासून पाऊस सुरू असल्यामुळे मुंबई शहर व उपनगर तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील परिस्थिती पूरग्रस्त झाली आहे। शहरातील वाहतूक संथ झाली आहे। मध्यवर्ती भागात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसत आहे। हवामान विभागाने मुंबई, कोकण शहरासाठी येलो अलर्ट जारी केला असून पुढील काही काळ असाच पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे। गेल्या आठवडाभर पावसाने दडी मारल्यामुळे अचानक आलेल्या या पावसामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा पावसाळी दिवसांची आठवण झाली। ग्रामीण भागातही पावसाची जोरात हजेरी पाहावयास मिळाली। पुणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ शहरासोबतच जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतही पावसाची रिपरिप सुरू आहे। पुणे जिल्ह्यातील भोर, मुळशी, आंबेगाव, शिरूर, जुन्नर, जेजुरी, मावळ यांसारख्या तालुक्यांमध्ये गेल्या 2-3 दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे। दरम्यान खडकवासला धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे। जर हा पाऊस दिवसभर असाच सुरू राहिला तर धरणातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे। गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारी 4ही धरणे बऱ्यापैकी भरली होती। त्यावेळीही पाणी सोडण्यात आले होते। कोकणात सुद्धा मुसळधार पावसाची नोंद झाली आहे। अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राइब करा व शेअर करा।